नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा पाठ क्रमांक 14 नया युगाची गाणी. आपण पाहणार आहोत त्याचा स्वाध्याय. प्रश्न पहिला, हे केव्हा घडले ते लिहा. त्यातील पहिला आहे दिव्य क्रांती. दिव्य क्रांती कधी घडली? विज्ञानाचा प्रकाश पसरल्यावर दिव्य क्रांती घडेल. प्रश्न दुसरा, शून्यामधून विश्व उभारले. भव्य जिद्द निर्माण झाल्यावर शून्यातून विश्व उभारेल. दुबळेपणाचा शेवट. नवी चेतना अंतरी स्फुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाआधारे योग्य क्रम लावा. तर योग्य क्रम असा आहे खालीलप्रमाणे. विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली. 3 नंबरला आहे हृदयातील अशांततेचा वणवा विझला. 4था आहे उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. 5 क्रमांक आहे नैराश्य नष्ट झाली. प्रश्न क्रमांक 3 आहे खालील अर्थाच्या ओळी शोधा. त्यातील पहिला आहे माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो. तर शून्यातून विश्व उभारू जिद्द असे भव्य. प्रश्न दुसरा आहे माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात. नसानसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती. प्रश्न क्रमांक 4 आहे तक्ता पूर्ण करा. कवीला नको असणाऱ्या गोष्टी. हृदयातील अशांततेचा वणवा, नैराश्य, दुबळेपणा कवीला नको आहे. तर इकडं दुसऱ्या रकान्यात विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसतो. नवीन चेतना अंतरी निर्माण झाली. नैराश्याची होळी होऊन नवीन तेज आले. प्रश्न क्रमांक 5 आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यातील आहे पहिला, नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो. या शब्दसमूहातील कल्पना साधारण स्पष्ट करा. उत्तर, नवीन सूर्य म्हणजेच नवीन आशा निर्माण होतात. मनात नवी चेतना निर्माण होते. अशांतता, दुबळेपण, नैराश्य दूर होते. एखादे काम पूर्ण करण्यासाठी माणूस संघर्ष करतो आणि त्या संघर्षातून त्याच्यातून काहीतरी चांगले महान कार्य घडते. उदाहरणार्थ आर्किमिडीजच्या तत्वामुळे जहाज, पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरले जाते. प्रश्न दुसरा आहे कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा. कवी म्हणतात विज्ञानाने दिव्य क्रांती घडते, त्यामुळे हृदयातील अशांतता, नैराश्य, दुबळेपण नाहीसे करून माणूस नव्या आशेने आणि जिद्दीने कामाला लागतो. स्वतःचे काम करण्यासाठी संघर्ष करतो आणि त्यातूनच उत्कर्ष म्हणजेच प्रगती करतो. तर खालील प्रश्न आहे खेळू या शब्दाशी. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर पुढचा प्रश्न आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा. उत्तर, दिव्य, त्याला यमक जुळणार आहे भव्य. 2 नंबरचा आहे गेले आले. 3 नंबरचा आहे ज्वालामाला. त्यातील प्रश्न आहे दुसरा, खालील शब्दाचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा. पहिला आहे उजेड. उजेडचा समानार्थी शब्द आहे प्रकाश. 2 नंबर आहे तेज, त्याचा समानार्थी शब्द आहे प्रवाह. रस्ता आहे, त्याला समानार्थी शब्द आहे मार्ग. उत्साह, चेतना.
खालील प्रश्न आहे. प्रकल्प विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रातील नवीन नवीन साधनांची भर पडली आहे. त्याचा शोध घ्या व या क्षेत्रातील साधनांची खालील तक्ता नावे लिहा. तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा. तर काय काय साधनं आहेत, काय लागतं त्याला बघूया. क्षेत्र आहे पहिलं बांधकाम. बांधकामामध्ये काय काय लागतं? कॉन्क्रीट मशीन, ड्रिल मशीन इत्यादी. दुसरं आहे शिक्षण. शिक्षणमध्ये काय काय लागतं? ई लर्निंग, संगणक, स्मार्ट बोर्ड. तुम्ही आणखीन वह्या, पुस्तके हे लिहू शकता. क्षेत्र आहे वैद्यकीय. वैद्यकीयमध्ये काय काय लागतं? मशीन, तंत्रे, MRI मशीन, CT स्कॅन, एक्सरे मशीन. क्षेत्र आहे परत खालचं हवामानशास्त्र. हवामानशास्त्रामध्ये भूमापक यंत्र, जलमापक यंत्र, भूमापक यंत्र इत्यादी लागतात. पाचवा आहे कृषी. शेतीमध्ये काय काय लागतं? ट्रॅक्टर, मळणी मशीन. मनोरंजन क्षेत्रामध्ये मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक गेम. खगोलशास्त्रामध्ये दुर्बीण. संरक्षण शास्त्रामध्ये मशीन गन, परमाणू इत्यादी वस्तू लागतात. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.